श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 24 डिसेंबर. आजचे बोधवचन. काही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यास विलंब किंवा चालढकल करण्यात काय हशील आहे. श्रीराम समर्थ. नाम हे भगवंत आहे. राम अशी हाक मारली की रामच येणार. ज्या व्यक्तीला हाक मारावी तीच व्यक्ती येणार, दुसरी येणार नाही. हा आपला व्यवहारातील अनुभव आहे. नामाशिवाय व्यक्ती येणार नाही, व्यक्तीशिवाय नाम राहणार नाही. तद्वत नाम आणि भगवंत दोन नाहीत. नाण्याची एक बाजू उचलली तर दुसरी उचलावी लागत नाही. शिवाय नामाला बाजारातून विकत आणायला नको, अरण्यात जाऊन घोर तप करायला नको, यज्ञासारखी साहित्य गोळा करण्याची जरूर नाही. मंत्र नको, तंत्र नको, पायाने चालत जायला नको, हाताने कष्ट नकोत, डोक्यावर ओझे नको, शुभ अशुभ वेळेचे बंधन नाही, सोवळे ओवळे नाही, स्पृश्य अस्पृश्य भेद नाही. स्त्री पुरुष बाळे सर्वांना अधिकार आहे. नाही भेदाभेद मंगळ, अवघा तो शकुन, हृदयी देवाचे चिंतन. ते नाम सोपे रे, रामकृष्ण गोविंद. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अशी संतवचने हजारो आहेत. सर्व संतांनी नाम महिमा गायला आहे. त्यावर विश्वास ठेवून नाम घ्यावे. यज्ञयाग, क्रियाकर्म, कर्मकांड, वेदाभ्यास, ग्रंथपारायणे काही नको. प्रपंचही सोडायला नको. प्रपंचात राहून नाम घेता येते. म्हणून काही केले तरी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यास विलंब आणि चालढकल करण्यात काय हशील आहे. आळसाने आयुष्य व्यर्थ का घालवायचे. सुरुवात केली पाहिजे अगदी या क्षणी. कारण शुभस्य शीघ्रम. नाहीतर ससा आणि कासव या इसाप नीतीतील गोष्टीसारखे व्हायचे. हळूहळू का होईना पण सुरुवात केल्याने कासव जिंकले. संत कुर्मदासाला हात आणि पाय दोन्ही नव्हते. तो खुरडत खुरडत पैठणहून पंढरपूरला निघाला. भगवंत स्वतःहून त्याच्या स्वागताला लहुळ गावी आला. भक्ताने एक पाऊल उचलल्यावर भगवंत 2 पावले पुढे येतो. प्रारंभ महत्त्वाचा. क्रियेविना नुसता अभ्यास किंवा नुसता विचार वांझ आहे. पुस्तकस्था तुया विद्या, परहस्त गतम च धनम, कार्यकाले समुत्पन्ने, नसा विद्या न तद्धनम. म्हणून कृतीला महत्त्व आहे. सुपीक जमीन आहे, भरपूर पाणी आहे, सकस बी आहे, मेहनत करायला धडधाकट शरीर आहे. पण कष्ट न करता आळस केला, बसून राहिला तर सगळं असून करंट पण येईल.
मानवी शरीर, बुद्धी, मन ही भगवंताची देणगी आहे. या साधनांचा उपयोग भगवत प्राप्तीसाठीच करावा अशी त्याची इच्छा आहे. शरीर साधन आहे, ते क्षणभंगूर आहे. भगवंत शाश्वत आहे. शरीराच्या मागे काळ लागला आहे. तो कधी शरीराला नेईल हे माहीत नाही. काळाच्या हातून सुटून अमर होण्यासाठी शरीरच उपयोगी पडेल. नामस्मरणाने मन जिंकावे. ते विकसित आणि देहबुद्धीला सोडून विशाल होते. अधिक सूक्ष्म होऊन दिव्य होते. दिव्य मन पुढे उन्मन होऊन आत्मसाक्षात्कार होतो. भगवंत प्राप्ती होते. काळाला हुलकावणी देऊन साधक ब्रह्माकार होतो. प्रारब्धानुसार मागे राहिलेले शरीराचे टरफल काळाच्या मुखात पडते. पडो बापडे, आपल्याला काय त्याचे? म्हणून काही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही. तर मग ते घेण्यास विलंब किंवा चालढकल करण्यात काय हशील आहे? श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.